आजच्या कॉर्पोरेट जगतामध्ये आपण ब्रँड आयडेंटिटी, निश मार्केट वगैरे सगळ्या गोष्टी खूप ऐकतो. जस्ट माहितीसाठी सांगतो, आजच्या मॉडर्न मॅनेजमेंटच्या कित्येक तरी दशकाआधी एका मराठी माणसाने एका साध्या टोपीला पूर्ण भारतामध्ये एक मोठा आणि प्रीमियम ब्रँड बनवलं होतं. ते म्हणजे राव बहादूर अनंत शिवाजी देसाई आणि त्यांचा ब्रँड देसाई टोपी. अनंतराव देसाई यांनी तांबे, पितळ या धातूच्या उद्योगामध्ये त्यांचं साम्राज्य आधीच उभं केलेलं होतं. पण त्यांची खरी दूरदृष्टी आणि बाजारपेठेवरची पकड लक्षात आली ती टोपी निर्मितीच्या व्यवसायामधून. त्या काळात बाजारात टोप्यांची अजिबात कमतरता नव्हती. सामान्य टोप्या अगदी स्वस्त दरामध्ये उपलब्ध होत्या. पण अनंतरावांनी मास मार्केटमध्ये न उतरता निश मार्केटमध्ये उतरण्याचं ठरवलं. त्यांनी सामान्य टोपीपेक्षा पूर्णपणे वेगळी, अतिशय सुंदर फिनिशिंग, कल्पक डिझाईन ह्या सगळ्या गोष्टी आणल्या आणि ती टोपी बाजारात घेऊन आली. अनंतरावांनी त्यावेळेसच ओळखलं होतं की लोकांना फक्त वस्तू नको आहेत, तर वस्तूसोबत येणारी प्रतिष्ठा हवी. त्यांनी देसाई टोपीची गुणवत्ता म्हणजेच क्वालिटी आणि ब्रँडिंग इतकी घट्ट केली, इतकी मस्त केली की त्यावरून लोकांना असं वाटायला लागलं देसाई टोपी डोक्यामध्ये घालणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण आहे. तत्कालीन राजे, महाराजे, श्रीमंत, प्रतिष्ठित माणसं, बडे लोक हे फक्त देसाई टोपीचाच वापर करायला लागले. उत्पादनाचा दर्जा म्हणजेच प्रोडक्शन क्वालिटी जागतिक पातळीवर ठेवण्याच्या त्यांच्या या कौशल्यामुळे त्यांचे दोन्ही व्यवसाय खूप यशस्वी झाले. त्यांच्या ह्याच व्यावसायिक कर्तृत्वाची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी बहाल केली होती. जी निश मार्केटची संकल्पना देसाईंनी 1800च्या शतकामध्ये आणली होती, ती मॉडर्न मॅनेजमेंटला 1950च्या दशकामध्ये उमगली. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की क्षेत्र कोणतंही असो, मराठी माणूस नेहमी जगाच्या एक पाऊल पुढेच राहिला आहे. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जस्ट माहितीसाठी तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.